आणि यानंतर एक मोठी बातमी, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीच महसूल खात्यातल्या भोंगळ कारभाराची कबुली दिली आहे। महसूल विभागाच्या कलम 155 अंतर्गत अधिकाऱ्यांनी 1 ते 1.5 लाख शेतकऱ्यांना फसवलंय अशी कबुली स्वतः बावनकुळेंनी दिली। शुद्ध लेखनात बदल करण्याच्या नियमांतर्गत सातबारा बदलल्याची बाब समोर आली आहे। धक्कादायक म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासात महसूल खात्यात झालेला हा सगळ्यात मोठा घोटाळा असल्याचं सुद्धा बावनकुळेंनी कबूल केलं आणि दोषींवरती कारवाईचं आश्वासन दिलंय। परब साहेब, मी आपल्याला मान्यच केलाय असं बरोबर नाही सोबत मी आपल्याला मान्यच केलाय असं बरोबर नाही सोबत मान्यच केलाय। मी सभागृह संपण्यापूर्वी या सभागृहात कारवाई घोषित करेल। मला थोडा 2-3 दिवस वेळ द्या, कुठेही लाकुना कारवाईचा राहू नये। आता प्रकरण आपल्या हाती सापडलेलं आहे, पूर्ण मासे सापडलेले आहेत, बिलकुल त्या ठिकाणी कुठलाच हे नाही आहे। पण मी एक वचन आपल्याला देतो, सभागृह संपण्यापूर्वी मी तुम्हाला संपूर्ण कारवाई या सभागृहात मी मांडणार आहे। पण मग निवेदन करणार का आपण मंत्री महोदय? याच्यावर निवेदन करायला लक्षवेधी नाही, पूर्ण निवेदनही करणार आहे, कारवाई अंतिम करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।